हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 29 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. सगळ्यात आधी तर पूजाने चक्क समरला कॉल केला, त्याच्याशी गोड गोड बोलली आणि त्याच्याकडून एक सोन्याचा दागिना मागून घेतलाय. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समरच्या हातात काही पैसा नाही आहे, त्यामुळे समरने चक्क स्वतःच्या आईच्या रूममध्ये अनुसयाच्या रूममध्ये चोरी केली आहे. तिच्या रूममधून एक सोन्याची रिंग चोरली आहे आणि तो रूम बाहेर पडणार इतक्यात कृष्णा तेथे पोहोचली. कृष्णाला पाहून समर खूप घाबरला आणि कृष्णाने त्याला चेष्टेत विचारलं, अरे एवढी काय घाई आहे आणि एवढा काय घाबरलायस, चोरी बिली केली की काय? हे ऐकून समरच्या तर पायाखालची जमीनच सरकली. कृष्णाला कसं कळलं की मी चोरी केली आहे हा प्रश्न त्याला पडलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णाने आमदाराचं चॅलेंज पूर्ण केलेलं असतं आणि चक्क लॅपटॉप सुरू केलेला असतो. कृष्णा आमदाराला समजावून सांगते, आमदार साहेब, शिक्षण महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर व्यावहारिक ज्ञानसुद्धा महत्त्वाचं आहे. फक्त शिक्षण असून काहीच होत नाही. बाळाबाई खूप चिडते. गावकऱ्यांना सुद्धा हे पटलेलं असतं. दुष्यंतला सुद्धा कृष्णाचा खूप अभिमान वाटतो. पण आमदार तो राजकारण घोळून प्यायलाय आणि तो पुन्हा एकदा कृष्णावर नेहलेपे दहला मारतो आणि म्हणतो, पहा गावकऱ्यांनो, मी हेच तर तुम्हाला समजावून सांगत होतो. आजचं जग हे डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये आपण आपल्या गावातील मुलांना अडाणी ठेवायला नको. गावातील मुलांनी शिकलं पाहिजे, संगणक शिकलं पाहिजे, त्यांना या डिजिटल युगाची ओळख झाली पाहिजे. तुमच्या या अडाणी सरपंच बाईला मी साधा संगणक सुरू करायला लावला तरी त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. मग काय, आपल्या गावातील सगळ्या पोरांना आपण असंच अडाणी बनवायचं आहे का? गावातील पोरं शिकतील, पण जर त्यांना संगणकच वापरता नाही आला मग काय होईल? उद्या ते शहरात नोकरीला लागले, तेथे गेल्यावर त्यांना संगणक सुरू करायला लावला आणि त्यांना संगणकच सुरू करता आला नाही तर त्यांचं मनोबल किती कमी होईल, त्यांना नोकऱ्या मिळणार नाही, रोजगार मिळणार नाही. आणि याचा विचार करूनच मी हा संगणक गावात आणला आहे. शाळेत मी 25 संगणक देणार आहे, कारण मला आपल्या गावातील प्रत्येक घर डिजिटल घर बनवायचं आहे. या नव्या युगात स्पर्धा करणारं आपलं गाव बनवायचं आहे. पण या अडाणी सरपंच बाईला काही कळतच नाही आहे आणि जशी तशी ती गावातील मुलांना ठेवू पाहतीये, माझ्या योजनेला विरोध करतीये. कृष्णाला काय बोलावं ते समजतच नाही. आमदाराने पुन्हा एकदा कृष्णाच्या अडाणीपणाचं भांडवल केलेलं असतं आणि संपूर्ण गावासमोर कृष्णाला दोषी ठरवलेलं असतं. आणि आमदार हा चक्क गावकऱ्यांना म्हणतो, गावकऱ्यांनो, आता तुम्हीच ठरवा, तुम्ही या अडाणी सरपंच बाईला या गावचं सरपंच बनवून किती मोठी चूक केली आहे. ही बाई तुमच्या गावाला भूतकाळात घेऊन जाईल, पाषाण युगात घेऊन जाईल. मी तुम्हाला डिजिटल युगात नेतोय, तुमच्या गावात डिजिटल क्रांती घडवतोय, कॉम्प्युटर देऊन तुमच्या मुलाबाळांना जगाशी स्पर्धा करायला लावतोय. आणि ही तुमची अडाणी सरपंचबाई मात्र तुमच्या गावाचं, तुमच्या मुलांच्या भविष्याचं नुकसान करते. तुम्हीच पहा, तुम्ही या बाईला सरपंच बनवून किती मोठी चूक केली आहे, आता तुम्हीच विचार करा. आमदाराने चांगलंच राजकारण खेळलेलं असतं आणि कृष्णाच्या अडाणीपणाचं भांडवल केलेलं असतं. कृष्णाला काय उत्तर द्यावं समजतच नाही. अनुसया, बाळाबाई खूप खुश होतात. बाळाबाई मनात विचार करते, वा आमदार साहेब वा, हा आमदार तर लय भारी राजकारण करायला आहे. कृष्णे, तू माझ्यावर मात करू शकते, पण या आमदारावर मात करू शकत नाही. आमदाराच्या 4 पिढ्या आमदारकी करताय. राजकारण काय असतं हे त्याला चांगलंच माहिती आहे आणि तुझ्यासारख्या नवख्या राजकारणीला तर तो केव्हाच उडवून लावेल, एवढं लक्षात ठेव. कृष्णा खूप निराश होते. अनुसया, समर चांगलेच खुश असतात आणि मग गावकरी सुद्धा चर्चा करू लागतात. खरंय, कृष्णा शिकलेली नाहीये, अडाणी आहे कृष्णा. कृष्णाला गावची सरपंच बनवून आपण चूक तर केली नाही ना, असे सगळे गावकरी बोलू लागतात. आणि मग दुष्यंत आमदाराची चांगली ठासतो. दुष्यंत म्हणतो, आमदार साहेब, तुम्ही कृष्णाचं शिक्षण काढलंय ना, मान्य आहे, कृष्णा अडाणी आहे आणि तुमच्या मते तिने गावची सरपंच नाही राहायला पाहिजे. मग तुमचं शिक्षण किती आहे? आमदाराची बोलतीच बंद होते. दुष्यंत म्हणतो, असून काय असेल, ग्रॅज्युएट आहात ना तुम्ही. मग मी तर तुमच्यापेक्षा मोठा ग्रॅज्युएट आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, MBA सुद्धा केलं आहे. याचा अर्थ माझं शिक्षण तुमच्यापेक्षा जास्त आहे. मग तुम्ही काय आमदार बनण्याच्या लायक नाही आहात. मग माझ्यासाठी तुम्ही तुमची आमदारकी सोडाल का?
हे ऐकून आमदाराच्या पायाखालचीच जमीनच सरकते. बाळजाबाईला सुद्धा जबर धक्का बसतो की दुष्यंतने तर नेहले पे दह्याला मारलाय. आणि मग सगळे गावकरी आमदारावर फिदी हसू लागतात. दुष्यंतने आमदाराची चांगली जिरवली म्हणून सगळ्यांना हसू अनावर होतं. आमदार खूप चिडतो. आमदाराची बायको हे सगळं पाहत असते. अनुसयाला जबर धक्काच बसतो की दुष्यंतने तर सगळी बाजीच पलटवली. आणि आमदार चिडून म्हणतो, काय बोलताय तुम्ही? तुमच्या अडाणी बायकोसाठी माझं शिक्षण काढताय का? आणि तुमच्या शिक्षणाची आणि माझ्या शिक्षणाची बरोबरी होऊच शकत नाही. येथे मी गावच्या विकासाबद्दल बोलतोय. नुसतं समाजकारण करून चालत नाही, राजकारण करावं लागतं, गावचा विकास करावा लागतो. तुमची ही बायको आहे ना, गावाला मागे नेतीये आणि मी गावचा विकास करायचं म्हणतोय. गावचा विकास केलाय मी, म्हणून तर आज मी गावच्या सत्तेवर आहे, गावचा आमदार आहे. असंच मी आमदार नाही झालो. जर मी गावाचा विकास केला नसता तर मी आमदार कधी बनलोच नसतो. गावातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून तर हे शक्य झालंय. तर दुष्यंत म्हणतो, कसं आहे ना आमदार साहेब, विकासाचं तुम्ही बोलूच नका. कारण विकासाचं आपण बोलायला लागलो ना तर येथे तुमचं वस्त्रहरण होईल. तुम्ही गावात काय काय विकास केलाय आणि कसा कसा केलाय हे अख्ख्या गावाला माहिती आहे. आमदाराच्या चेहऱ्यावर 12च वाजतात. सगळे गावकरी पुन्हा एकदा आमदारावर हसू लागतात. कारण गावची ही जी अवस्था आहे ती आमदारामुळेच असते. आणि मग दुष्यंत हा आमदाराला ठणकावून सांगतो, आमदार साहेब, तुम्ही फक्त विकासाच्या, समाजकारणाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतात. कारण तुमचे हात आहे ना फक्त नोटा मोजण्यातच व्यस्त आहेत. त्यामुळे गावची नस तुम्हाला कधी पकडताच आली नाही. गावकऱ्यांना काय हवं आहे, त्यांना कशाची गरज आहे हे तुम्हाला कधी कळलंच नाही. त्यामुळे तुम्ही असं बोलताय. आणि कृष्णा जे बोलली ते योग्यच आहे ना. तुम्ही फक्त गावाला डिजिटल युगात नेताय, पण मूलभूत गरजा कोण पूर्ण करणार? मुलांना प्यायला पाणी लागतं, ती तहान तर काय कॉम्प्युटरने भागणार नाही. डोक्यावर पंखा लागतो, कॉम्प्युटर काय पंख्याचं काम करणार नाही. शिक्षक लागतात, कॉम्प्युटर काय मुलांना शिकवणार नाही. अहो, बेसिक गरजा तर पूर्ण करा आणि त्याचबरोबर हे डिजिटल युगसुद्धा आणा. सगळं चांगलं झालं तर मुलांचा विकास होईल, गावाचा विकास होईल, सगळ्यांना फायदाच होईल ना. कृष्णा एवढंच बोलली आहे. कृष्णाने कशालाही विरोध केलेला नाही आहे. तिने फक्त तुम्ही आजपर्यंत गावासाठी जे नाही केलं ते आधी करा असं तुम्हाला समजावून सांगितलं आहे. आमदार, अनुसया, समर यांची बोलती बंद झालेली असते आणि गावकरी मात्र खूप खुश असतात. त्यांना दुष्यंतचं म्हणणं पटलेलं असतं. आणि मग कृष्णा आमदाराला म्हणते, आमदार साहेब, मी तुम्हाला एक सुचवते. खरंच आज तुम्ही माझे डोळे उघडले. मी शिकलेली नाही आहे म्हणून तुम्ही माझ्या अडाणीपणाची थट्टा केली. पण फक्त कॉम्प्युटर देऊन गावातील मुलं शिकणार नाही आहे ना. ते कॉम्प्युटर शिकवायला सुद्धा गावात शिक्षक असायला पाहिजे, ते नाही आहे. जे कॉम्प्युटर ठेवायला डोक्यावर छत असलं पाहिजे, ते नाही आहे. नाहीतर ऊन वारा पावसात ते कॉम्प्युटर खराब होऊन जातील. मग 4-6 महिन्यात त्याचासुद्धा काही उपयोग राहणार नाही. मुलांना प्यायला पाणी नाही आहे, त्याची सोय करा. मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा. तुम्ही 25 ऐवजी फक्त 10 संगणक द्या. पण उरलेल्या 15 संगणकाचे पैसे या बाकीच्या गोष्टींमध्ये लावा. शाळेमध्ये मुलांसाठी पाणवठा तयार करा. त्याचबरोबर शाळेत मुलांची जी शाळेची बिल्डिंग आहे ती सुधारा. शाळेतील मुलांना नवीन नवीन शिक्षक द्या, त्यांच्यासाठी काही नवीन सुविधा द्या. तसं पण तुम्ही करू शकता. आणि तुम्ही एकदम खरं बोललात, शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आणि माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या परिस्थितीमुळे जे मला नाही करता आलं ते मुलांबरोबर व्हायला नको. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या, यासाठीच मी तुम्हाला बोलत होते. आमदाराला काय बोलावं ते समजतच नाही. त्याचा खूप अपमान झालेला असतो. आणि आमदाराच्या बायकोलासुद्धा कृष्णा जे काही बोलतीये ते पटलेलं असतं. गावकऱ्यांनासुद्धा पटत असतं. कृष्णा ही आमदाराला समजावून सांगते, आमदार साहेब, कदाचित तुम्हाला राग आला असेल, राग मानू नका. पण मी जे काही बोलतीये गावाच्या भल्यासाठी, गावातील मुलांच्या भल्यासाठीच बोलतीये. आमदार खूप चिडतो आणि म्हणतो, गावकऱ्यांनो, ही सरपंचबाई आणि तिचा नवरा तुम्हाला भुलवताय, तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेताय. मी तुमच्या विकासाचं बोलतोय, तुमच्या मुलांच्या भविष्याचं बोलतोय, माझ्यावर विश्वास ठेवा. पण आमदार पुढे काही बोलणार इतक्यात चक्क आमदाराची बायको उभी राहते आणि म्हणते, आमदार साहेब, कृष्णा जे काही बोलते ना ते एकदम योग्य बोलते. आमदारासमोर आमदाराची बायको ही चांगलीच फडाफडा बोलत असते. आमदाराची बोलतीच बंद होते. त्यामुळे कृष्णा, दुष्यंत, समोर, अनुसया, बाळजाबाई सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई मनातल्या मनात विचार करते, ही आमदाराची बायको कृष्णाच्या बाजूने का बोलतीये? कृष्णान तिचा काय संबंध? आणि मग ही आमदाराची बायको या आमदाराला ठणकावून सांगते,
कृष्णा जे काही बोलते ना ते एकदम योग्य आहे आणि ती जसं म्हणेल तसंच करायचं. आणि जर तुम्ही तसं नाही केलं ना तर गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेवायचं. आमदाराची चांगलीच तंतरते. आमदार हा त्याच्या बायकोसमोर काहीच बोलू शकत नाही. कृष्णा म्हणते, धन्यवाद वहिनीसाहेब, तुम्हाला माझं म्हणणं पटलं. तर आमदाराची बायको म्हणते, अगं कृष्णे, त्यात पटण्यासारखं काय नाही आहे. तू गावातील लोकांचा, गावच्या विकासाचा विचार करते आणि मला तुला हेच सांगायचं होतं. खरंच या गावाला पहिल्यांदाच अशी एखादी सरपंच मिळाली आहे जी गावातील लोकांचा विचार करते, गावच्या विकासाचा विचार करते, स्वतःच्या खिसे भरण्याचा विचार नाही करत आहे. आमदार आणि बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. कृष्णा म्हणते, खूप खूप धन्यवाद. गावातील लोकांनी मला यासाठीच सरपंच बनवलंय की मी गावाचा विकास करू शकेल, गावासाठी काहीतरी करू शकेल. आणि खरंच तुमचे खूप आभार. तुम्हाला माझी मतं पटली. आमदाराची बायको म्हणते, कृष्णे, तू काही काळजी करू नको. जसं तुला हवंय तसंच होईल. गावातील मुलांना सगळ्या सुविधा मिळतील, त्यांच्या शाळेची दुरुस्ती होईल. मी या प्रकरणाकडे जातीने लक्ष देईल, तू काळजी करू नकोस. आमदाराला काही बोलताच येत नाही. आमदाराची बोलती बंद होते आणि तो म्हणतो, गावकऱ्यांनो, आता आमच्या होम मिनिस्टरचाच आदेश आहे, मग होम मिनिस्टरच्या आदेशाला कोण नाही म्हणणार आहे. आता आमच्या अर्धांगिनीच म्हणताय तर ठीक आहे, सरपंचबाई जसं बोलताय ना तसंच होईल. आमदाराची बायकोसुद्धा खुश होते. कृष्णा आणि दुष्यंतसुद्धा खुश होतात. बाळजाबाई, समर, अनुसूया यांच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात. आणि मग आमदार संपूर्ण गावाला वादा देतो. त्यांना वचन देतो की तुम्ही जसं म्हणाल, तुमच्या सरपंचबाई जसं म्हणतील तसाच या गावचा विकास होणार. माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आणि मग बंब्या सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगतो. सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. बाळजाबाईचा चेहरा तर पाहण्यासारखा झालेला असतो. कृष्णा आणि दुष्यंत खूप खुश होतात. आणि मग बंब्या जोरजोरात घोषणा देतो, सरपंचबाई कृष्णाताईंचा विजय असो, सरपंचबाई कृष्णाताईंचा विजय असो. कृष्णा सगळ्यांना नमस्कार करते. अनुसूया आणि बाळजाबाईच्या तोंडावर 3-13 वाजलेले असतात. सरपंचबाई खूप खुश असते आणि आमदारबाईसुद्धा चांगलीच खुश असते. आणि मग थोड्या वेळानंतर बाळजाबाई तनफन करत घरी येते. चिडून म्हणते, कृष्णे कृष्णे. आणि तो आमदारसुद्धा काहीच कामाचा नाही निघाला. स्वतःच्या बायकोसमोर एक शब्द बोलू शकला नाही, बैल कुठला. आणि बाळजाबाई रागारागाने आमदाराला कॉल करते. आमदार फोन उचलतो आणि म्हणतो, बाळजाबाई बोला बोला. बाळजाबाई चिडून म्हणते, काय बोला बोला. आमदार साहेब, तुम्हाला तर तुमच्या बायकोसमोर एक शब्द बोलता नाही आला. तुम्ही बायकोच्या ताटाखालचं मांजर निघालात. मांजर एका बैल आहे तुम्ही, सांगा लवकर. आमदार चिडून म्हणतो, बाळजाबाई, आमच्या घरात झाकण्याआधी ना स्वतःच्या घरात तुमची काय किंमत आहे ना ते पहा. तुम्हाला कुत्रं पण विचारानं झालं आहे आणि मला बैल म्हणताय. ठेवा फोन. असं म्हणून आमदार चक्क फोन कट करतो. बाळजाबाई खूप चिडते. आता आमदारांनीसुद्धा आपली साथ सोडली म्हणून तिला खूप राग येतो. आणि इकडे कृष्णा आणि दुष्यंत सभेत झालेला सगळा प्रकार आढळरावांना सांगतात. आढळरावांना खूप आनंद होतो आणि आढळराव म्हणतात, वा कृष्णे वा, तू तर आमदाराची बोलती बंद केली. हे मात्र तू झाक काम केलं. तर कृष्णा सांगते, नाही आबा, मी नाही तर दुष्यंत सरकारने आमदाराची बोलती बंद केली. दुष्यंत सरकार नसते ना तर मला हे बोलताच आलं नसतं. पण आबा, एक गोष्ट मला पटली आहे. खरंच शिक्षण खूप महत्त्वाचं असतं. आज मला शिक्षणाचं महत्त्व कळलं आहे. आणि आपल्या गावातील मुलांना चांगले शिक्षक हवे असतील ना तर बाजूच्या गावातील शाळेशी बोलावं लागेल. शिक्षक तेथून आणावे लागतील. आढळराव म्हणतात, अगं तेवढंच ना, ते काम तू माझ्यावर सोड, ते काम मी करतो. कृष्णा खूप खुश होते आणि म्हणते, थांबू आबा. आढळराव खूप चिडतात आणि म्हणतात, दुष्यंत, तुझ्या बायकोला समजावून सांग बरं का. दुष्यंत आणि कृष्णा खूप घाबरतात की आपल्याकडून काय चूक झाली आहे. आढळराव म्हणतात, तू तिला समजावून सांग, नाहीतर मला तिला समजावून सांगावं लागेल. कृष्णा विचारते, काय झालं आबा. तर आढळराव म्हणतात, तिला सांग मी तिचा बाप आहे, असं मला थांकू नाही म्हणायचं. कृष्णा आणि दुष्यंत हसू लागतात. आणि मग कृष्णा हे आढळरावांना सांगते, आबा, खरंच तुमच्यामुळे आणि दुष्यंत सरकारांमुळे हे सगळं शक्य झालं आहे, नाहीतर मला काहीच जमलं नसतं. आढळराव सांगतात, कृष्णे, तुझा पिंडच तो आहे. तू गावकऱ्यांची मदत करतेस, नेहमी गावकऱ्यांच्या भल्याचा विचार करते, म्हणून तुला हे जमतं. तू काही काळजी करू नको. चल, आता मला चहाची खूप तलप लागली, बरं चहा बनवून आण. कृष्णा म्हणते, ठीक आहे, आणते. आढळराव विचारतात, समर आणि अनुसूया कुठे आहेत. कृष्णा सांगते, ते बाहेर गेले आहेत. तर आढळराव म्हणतात, बाहेर गेलेत, बरं झालं. तेवढंच तुझ्या हातचा चहा पिण्याचा योग तरी आला. कृष्णा म्हणते, आणते.
कृष्णा जाऊ लागते तर दुष्यंत म्हणतो, थांब कृष्णा, मला सुद्धा थोडा चालेल. तर आढळराव विचारतात, वा रे वा, तुला थोडा चालेल? अरे मग सरळ सांग ना तुझ्या बायकोला मला चहा प्यायचा आहे. कशाला बापाच्या आडून आडून बोलतोय? एवढे दिवस तर मी कोण करत होता आणि आता बापाच्या आडून बोलतोय. आणि या तिघांची चेष्टा मस्करी सुरू असते. तिघे हसत खेळत असतात, चेष्टा मस्करी करत असतात, खूप खुश असतात. आणि बाळजाबाई लपून हे सगळं पाहत असते आणि खूप चिडते. तिला वाईट वाटतं. बाळजाबाई विचार करते, कालपर्यंत हा दुष्यंत माझ्याशी गप्पा मारायचा, मनातल्या गोष्टी माझ्याशी बोलायचा, आणि आज तो माझ्याशी एक शब्द बोलत नाही. या आढळराव आणि कृष्णाने दुष्यंतला माझ्यापासून दूर केलंय. पण या कृष्णावर मी कशी मात करू? तिच्याविरुद्ध काही कारस्थान केलं तरी ती त्यातून बाहेर पडते, माझ्यावर मात करते. आता या कृष्णाचं काय करायचं हाच प्रश्न बाळजाबाईला पडतो. तिला खूप वाईट वाटतं, टेन्शन येतं. आणि इकडे आमदार हा गावाबाहेर जात असतो. तेवढ्यात समर आणि अनुसूया त्यांचा रस्ता अडवतात. आमदार खूप चिडतो, गाडीतून खाली उतरतो आणि या दोघांना जाब विचारतो, आत्ता गाडी खाली गेला असता ना? तर समर म्हणतो, ते जाऊ द्या आमदार साहेब, आम्ही काही गाडी खाली जात नाही, पण मला तुमच्याबद्दल वाईट वाटतंय. कृष्णा आणि दुष्यंतने तुमच्याबरोबर जे काही केलं ना ते खूप वाईट केलं. त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे. आमदार चिडून म्हणतो, ती कृष्णा आता लईच सच्ची निघाली. आता तिच्यामुळे गावात एक पण घोटाळा करता येणार नाही. नाहीतर 15-20 कॉम्प्युटर मागे 7-8 लाख रुपये छापता आले असते. त्या बाळजाबाईचंच राज्य बरं होतं. ही कृष्णा तर स्वतः पण काही खाणार नाही आणि आम्हाला पण खाऊ देणार नाही. तर हा समर म्हणतो, हो आमदार साहेब, तुम्ही एवढ्यात खोटे हार मानताय. आपल्याला अजून खूप पुढे जायचंय. तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्या कृष्णाला आपण सत्तेवरून नक्की पाय उतार करू. आणि तेवढ्यात आमदाराची नजर अनुसूयावर जाते आणि तो म्हणतो, नमस्कार अनुसूया वहिनी, मी तर तुम्हाला पाहिलंच नाही. अनुसूयासुद्धा आमदाराला नमस्कार करते आणि म्हणते, काय आमदार साहेब, आता कसं तुम्ही आम्हाला ओळखाल? अहो, तुमचे पप्पा आमदार होते तेव्हापासून आपला घरोबा आहे. पण आता तुम्ही बाळजाबाईच्या बाजूने, तिच्या डोक्यावर तुमचा हात आहे. तर आमदार म्हणतो, अनुसूयाबाई, ज्याचा फायदा आम्हाला, आमचा फायदा त्याला. माझा हात कोणाच्या डोक्यावर नाही आहे. माझा हात फक्त पैशाच्या आणि फायद्याच्या डोक्यावर आहे. तुम्ही आमचा फायदा करून द्या, आम्ही तुमचा फायदा करून देऊ. असं म्हणून आमदार हा अनुसूया आणि समरला नमस्कार करतो आणि तेथून निघून जातो. हे दोघे चांगलेच खुश होतात. आणि इकडे पूजा ही तिच्या घरी असते. सावित्री पण तेथे असते. पूजा आरशात पाहत असते आणि म्हणते, आई, खूप दिवस झाले एखादा सोन्याचा दागिना घेतलाच नाही. सावित्रीला मोठा धक्काच बसतो आणि सावित्री म्हणते, वा रे वा, यालाच म्हणतात घरात नाही खायला दाना आणि मला रावसाहेब म्हणा. पूजा खूप चिडते आणि विचारते, आई, हे काय बोलतेस तू? तर सावित्री म्हणते, बरोबरच बोलतीये, सोन्याचा दागिना नाही घेतला म्हणे. अगं, सोन्याचा दागिना किती रुपयाला येतो माहिती आहे का तुला? सोन्याचे भाव किती वाढलेत. येथे घरात खायला नाहीये आणि तुला सोन्याचा दागिना घालायचा आहे अंगावर. त्यापेक्षा तू एक काम कर, बेनटेकचा दागिना घाल. पूजा चिडून म्हणते, आई, बेनटेकचा दागिना मी नाही घालत, मी अस्सल सोन्याचे दागिने घालते. आणि सोन्याचे दागिने घ्यायला फक्त पैसेच लागतात ना. मग आपलं ATM आहे ना, ATM घालायचं आणि डायरेक्ट सोन्याचा दागिना बाहेर काढायचा. थांब तू, मी आत्ता सोन्याच्या दागिन्याची व्यवस्था करते. असं म्हणून पूजा ही चक्क समरला कॉल लावते. सावित्रीला कळतच नाही की पूजा हे काय करते. इकडे समर आणि अनुसूया आमदार साहेबांशी बोलून निघणार. इतक्यात समरला पूजाचा कॉल येतो आणि समर म्हणतो, तू 2 मिनिटं थांब, महत्त्वाचा कॉल आहे. आणि अनुसूयाला तसं उन्हात उभं ठेवून समर पूजाचा कॉल उचलतो आणि विचारतो, काय मग बाईसाहेब, कसं काय कॉल केला? तर पूजा सांगते, काही नाही, असाच केला. तू काय करत होतास? तर समर सांगतो, तुमचाच विचार करत होतो म्हणून कॉल उचलला लगेचच. पूजा ही नखरे करू लागते, खरंच का, माझा विचार करत होतास? समर सांगतो, अगं तुला काय सांगू, 24 तास मी तुझाच विचार करत राहतो. हे ऐकून समर चांगलाच खुश होतो आणि विचारतो, मग बोला, आज काय खास? तर पूजा सांगते, मी आहे ना, आज पहाटे पहाटे एक स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नात तू मला छानसं गिफ्ट देत होतास. हे ऐकून समर खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, माझं स्वप्न पाहिलं आणि मी स्वप्नात गिफ्ट देत होतो. मग तर आता गिफ्ट तुला द्यावंच लागेल. सांग, काय गिफ्ट पाहिजे तुला? तर पूजा सांगते, जास्त काही खास नाही, पण आता तू रांगणे पाटील आहेस, मग रांगणे पाटलाला तरी काय मागायचं? रांगणे पाटलाला एखादा सोन्याची चेन, एखादा सोन्याचा दागिना, नाहीतर कानातले रिंग, असंच काहीतरी मागावं लागेल ना. समरला मोठा धक्काच बसतो. पूजाला माहीत असतं समर काही देणार नाही, त्यामुळे पूजा त्याचा इगो दुखावते आणि म्हणते, पहा बाबा,
तुला देता येत असेल, तुला परवडत असेल तर दे, नाही तर मग नको देऊ. समर खूप चिडतो आणि म्हणतो, रांगणे पाटील मी रांगणे पाटील, मला परवडत नाही अशी वस्तू या जगातच नाहीये. आता पहा तुला कसा अस्सल सोन्याचा दागिना देतो ते. हे ऐकून पूजा खूप खुश होते, पण खोटं खोटं म्हणते, अरे नाही रे, मी तर तुझी चेष्टा करत होते, मला काही सोन्याचा दागिना वगैरे नकोय. तर समर म्हणतो, नाही नाही, आता तू बोलली ना सोन्याचा दागिना पाहिजे, तर तुला सोन्याचा दागिना मिळणारच. हे ऐकून पूजाला खूप आनंद होतो, तर सावित्रीला जबर धक्काच बसतो. पूजा चांगलीच खुश होते आणि फोन कट करते. समर अनुसयाजवळ येतो आणि म्हणतो, अगं खूप महत्त्वाचा कॉल होता. तर अनुसया म्हणते, हो हो, आईला इथे उन्हात उभं ठेवलंय आणि महत्त्वाचा कॉल होता. हे दोघे गाडीवर बसतात आणि घराकडे यायला निघतात. पाहता पाहता रात्र होते आणि मग समर हा पूजाच्या सोन्याच्या दागिन्याची व्यवस्था करण्यासाठी चक्क अनुसयाच्या रूममध्ये ती नसताना येतो, चोरून लपून. आणि अनुसयाच्या रूममध्ये आल्यानंतर तिच्या बेडवर उशीखाली कपाटाची चावी ठेवलेली असते, ही कपाटाची चावी घेतो आणि मग त्यानंतर चक्क अनुसयाचं कपाट उघडतो. त्यामध्ये दागिने ठेवलेले असतात. तो एक सेट पाहतो, पण हा सेट खूप भारीतला असतो. समर म्हणतो, नाही नाही, हा सेट नाही देऊ शकत, एकतर तिला पण आवडायचा नाही आणि मग आईला कळलं तर काय खरं नाही. समर आणखीन काही भेटतंय का ते पाहतो आणि समरला एक सोन्याची रिंग सापडते, सोन्याची अंगठी. ही अंगठी पाहून समर खूप खुश होतो आणि म्हणतो, हे एकदम योग्य आहे आणि मग हेच पूजाला द्यायचं असा विचार करून समर ही अंगठी हा बॉक्स स्वतःच्या खिशात घालतो, कपाट पुन्हा लॉक करून चावी जागेवर ठेवून देतो आणि रूमचा दरवाजा बंद करून रूम बाहेर पडतो. इतक्यात कृष्णा त्याच्या समोर येते. कृष्णाला पाहून समर खूप दचकतो. त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. कृष्णा विचारते, ए इतक्या घाईत कुठे चाललायस? समर काहीच बोलत नाही. कृष्णा विचारते, चोरी बिरी केली की काय? समरला जबर धक्काच बसतो. मी आत्ताच चोरी केली आहे हे कृष्णाला कसं समजलं हा प्रश्न त्याला पडतो आणि तो कृष्णाकडे डोळे वटारून पाहूच लागतो. कृष्णा चेष्टा करत असते, पण समर असा का वागतोय हेच तिला कळत नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. कृष्णा आणि दुष्यंत यांनी आमदाराची चांगली जिरवली आणि त्यानंतर पूजाने पुन्हा एकदा आपला मनी गेम सुरू केलाय. मुलांना फसवायचं आणि त्यांच्याकडून पैसे लुबाडायचे हाच तिचा प्लॅन आहे आणि आता समर बरोबर सुद्धा तो यशस्वी ठरतोय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई कृष्णाला धडा शिकवण्यासाठी चक्क किचनमध्ये एक पातेलं गरम करून ठेवणार, पण कृष्णाऐवजी अनुसूयाच्या भांड्याला हात लावणार, तिचे हात पोवणार आणि यावरून बाळजाबाई आणि अनुसूयामध्ये जोरदार भांडण होईल. बाळजाबाई चक्क अनुसूयाचा गळाच दाबणार आणि अनुसूया चक्कर येऊन खाली पडेल. त्यामुळे कृष्णा बाळजाबाईवर खूप चिडेल आणि म्हणेल, बाळजाबाई जर अनुसूयाबाईंना काही झालं ना तर मी तुम्हाला नक्की शिक्षा करणार. आणि बाळजाबाई चिडून म्हणेल, ए कृष्णे, माझ्याच घरात माझ्यावर हुकूम नाही चालवायचा, गप्प बसायचं. कृष्णा चिडून म्हणेल, बाळजाबाई तुम्ही गप्प बसा. या दोघींमध्ये भांडण सुरू होईल. तर दुष्यंत त्यांच्यावर चिडून म्हणेल, ओ बाळजाबाई गप्प बसा, एकतर चूक करताय आणि वरतून शिरजोरी करताय, तुम्हाला हे करताना लाज नाही वाटली का? बाळजाबाईला खूप वाईट वाटणार. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.